नमस्ते. गोदागिरी फार्म्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपल्या फूड इज मेडिसिन म्हणजेच अन्न हेच औषध या सिरीजमध्ये तुमचं स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये थंडीच्या दिवसामध्ये अतिशय पौष्टिक असणारी जी गव्हाची खीर असते ती कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. रात्री मला आज खीर बनवायची होती, तर रात्री मी गहू पाण्यात भिजवून ठेवले होते आणि सकाळी मी त्याला स्वच्छ धुवून 3 ते 4 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. ओके. आणि आज खीर बनवण्यासाठी मी काय प्रिपरेशन केले ते बघा. सर्व ड्रायफ्रूट्स एका प्रॉपर शेपमध्ये कट करून घेतलेत. ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही पाहू शकता पिस्ता, अक्रोड, बदाम, काजू आणि थोड्याशा गोडंब्या घेतलेल्या आहेत की त्या थंडीच्या दिवसामध्ये खूप चांगल्या असतात. थोडं केशर घेतलं आहे मी ते आणि पाण्यात भिजवून ठेवलं आहे. पाण्यात का भिजवून ठेवलं आहे तर आपण इथे खीर बनवण्यासाठी गुळाचा वापर करतो आहे, त्याच्यामुळे आपण दुधाचा वापर नाही करू शकत. कारण दूध जर गुळाच्या याच्यामध्ये आपण टाकलं तर ते फाटेल. त्याच्यामुळे बघा मी केशर पाण्यात भिजवले, खसखस घेतली आहे बघा, विलायची पूड घेतली आणि काही अख्ख्या इलायची घेतलेल्या आहेत. तर हे सर्व प्रिपरेशन मी आजच्या खिरीसाठी बनवलेलं आहे. तर खीर बनवताना आपल्याला काय करायचं आहे, हे सर्व ड्रायफ्रूट्स थोड्याशाच प्रमाणात रोस्ट करून घ्यायचे आणि जे काही कापलेलं खोबरं दिसते, ओलं नारळ, ते त्याचा किस करून घ्यायचा आहे. मिक्सरमधून काढून घेतलं तरी चालेल. आणि ह्या सर्व जिन्नस एकत्र करून आपल्याला खीर बनवायची. तर आपला जो फायनल प्रोडक्ट असेल खीर, ती बनवून मी तुम्हाला आज दाखवणार आहे. इथे पहा मी खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे. खोबरं मिक्सरमधून काढले आणि गूळ जो घेतला आहे तो ऑर्गेनिक घेतला आहे, रासायनिक गूळ वापरायचा नाही. आणि जे गहू भिजवले होते मी त्याला थोडंसं मिक्सरमधून भरडून घेतलेलं आहे. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, एक पातेलं गॅसवर ठेवायचं आहे. गरम पातेल्यामध्ये मी थोडंसं देसी घी टाकणार आहे. मला वाटतं थोडंसं पातेलं जास्त तापलं, गॅस बंद करते आहे. देसी घी अजून थोडंसं ॲड करते आहे. यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स आपण थोड्याशा प्रमाणात रोस्ट करून घेऊयात. सर्व ड्रायफ्रूट्स मी त्यामध्ये टाकते. गॅस मी पुन्हा चालू करून घेतला आहे. आता आपण थोडंसं त्याला रोस्ट करूया. अगदी थोडं रोस्ट करायचं, जास्त रोस्ट नाही करायचं. यामध्ये आता आपण हे जे थोडंसं मॅश केलेलं गहू आहेत ते टाकणार आहोत. आता यामध्ये आपण गूळ ॲड करून घेऊयात. आपण जे केशर भिजवून ठेवलेलं होतं आपण ते पण ॲड करूयात यात. गुळामुळे खिरीला पाणी सुटते बघा. हा गूळ थोडासा पगळून झाला की शेवटी आपल्याला ओलं नारळ घालायचं आहे. आता आपण यामध्ये हे थोडंसं ॲक्च्युली आता सगळ्या गुळाचं पाणी झालेलं आहे आणि आता आपण हा जो खवलेला जो नारळ आहे तो आपण यात ॲड करणार आहोत.
आवश्यकतेनुसार आपण थोडंसं त्यामध्ये पाणी घालणार आहोत. मी आहे हाच मिक्सरचं जे भांडं होतं त्याला थोडंसं गहू लागलेला होता, तर तेच पाणी मी इथे वापरलेलं आहे. आवश्यकतेनुसार वरतून थोडंसं आपण घी ॲड करूयात. वरतून थोडीशी आपण इलायची पूड टाकूयात आणि गॅस बंद करूयात. आता बघा मी काचेच्या बोलमध्ये मला लागेल तशी आपल्याला जसं सर्व करायचं असेल त्या प्रमाणात खीर घ्यायची आहे आणि दूध घ्यायचं आहे. दूध पण मी गिरगाईचं दूध घेतलेलं आहे. जे आहे ते पण आपलं गिरगाईचंच आहे. म्हणजे जे काही आपण इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहे ते सर्व नॅचरल इथे वापरलेले आहेत. आता हे दूध आपण काय करायचं आहे, थोडंसं ॲड करायचं आहे. दूध नंतर का ॲड केलं मी, कारण आपण ह्या खिरीमध्ये गूळ वापरल्यामुळे आपण ते खीर बनवताना दूध नाही वापरू शकत, कारण दूध त्याने फाटेल. आणि हे आपण आता सर्व करू शकतो. थँक्स फॉर वॉचिंग. अशाच नवीन आणि हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू. सर्व करताना बघा मी ती खीर ज्यात आपण दूध टाकले ती घेतली आहे. त्याच्यावर आणखी देसी घी आपण ॲड केले. हे बघा, तुम्ही जर देसी घी खात असाल, गिरगाईचं घी खात असाल, तर तुम्ही कितीही खाल्लं तरी ती तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे. सो तुपात आपण कमी नाही करायची आहे. हिवाळ्यासाठी ते खूप चांगलं आहे.